हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आईसाहेबांच्या शुभदर्शनाने आजच्या व्लॉगची छान सुरुवात करूया. छान सुंदर अशी सकाळ झाली होती, पण इतके ढग दाटून आले होते ना. दिवसाही एकदम अंधार पडला होता आणि दिवसभर आज संततधार सुरूच होती. सारखा पाऊस सुरू आहे. जर आपण पावसाने विश्रांती घेतली नाही रात्रीपासून, फक्त स्पीड कमी आहे पण कंटिन्यूस असाच पडतोय. संध्याकाळ झाली तरी अजून पाऊस सुरूच आहे. सकाळपासून असाच पाऊस लागलेला आहे आज. नित्यनेमाची छान मनोभावे आज पूजा केली. आपणही रामांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. प्रसन्न अशी देवपूजा झाली ना की दिवस खूप छान जातो. त्यामुळे पूजा अर्चा करून मन एकदम शांत होतं. त्यामुळे सकाळच्या माझ्या पूजेला मी खूप महत्त्व देते. व्यवस्थित मनासारखी पूजा झाली की दिवस पण आपला खूप छान जातो, आनंदात जातो, समाधान वाटते पूजा केल्याचं. आणि दिवसभर छान असं फुलात देवांना बसलेलं पाहून मन अगदी आनंदी होत राहते आपले. पावसाळी वातावरणात मस्त असं चटकमटक खावं वाटते ना. तर आज मस्त वालाचं बिरडं केलं होतं, खमंग गोड आंबट असं. त्यासाठी ओलं खोबरं, आलं, जिरं नुसतं वाटून घ्यायचं आहे आणि चटपट आता तुम्हाला रेसिपी शेअर करते. झटकीपट मस्त फोडणी द्यायची आपल्याला. इथे जिरं मोहरी टाकले तेलामध्ये. वाल आपल्याला सोलून घ्यायचे. तिकडे गरम पाण्यामध्ये थोडेसे टाकले 1-5 मिनटं आणि छान सोलून घेतलेले आहेत. कढीपत्ता टाकला. आमच्याकडे वालाचं बिरडं सगळ्यांना खूप आवडतं आणि पावसाळी हवामानात तर खायला भातावर पण खूप सुंदर लागतं. आता याच्यामध्ये आपले सगळे मसाले टाकून घ्यायचे ठेवणीतले. लाल तिखट, गोडा मसाला टाकला आहे, धणेजिरे पूड टाकली, कोकम टाकलं आहे आणि गूळ पण टाकायचं आपल्याला. गोड आंबट करायचं असते छान मस्त. भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. थोडंसं हिंग टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता सोललेले आपले जे बिरडे आहेत वाल, ते सगळे त्याच्यावर परतवून घ्यायचे. वाल परतल्यानंतर आपण जे वाटून घेतलं आहे ते पण टाकून घ्यायचं आहे. खोबरं, आलं, जिरं न भाजता नुसतंच कच्चं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे. आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं वरतून पाणी ॲड करायचं आहे. मीडियम ठेवायचं, जास्ती पातळ नाही जास्ती घट्टही नाही. आणि फक्त 2च विसल करायच्या आहे कारण हे लगेच शिजतात वाल. अशी इन्स्टंट झटपट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली, तुम्ही पण नक्की करून बघा.
हे मस्त गरमागरम वालाचं बिरडं तयार आहे. या तुम्ही पण जेवायला. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. सकाळपासून शूट करते पण कॅमेरासमोर बोलायला आत्ता वेळ मिळाला. आज सतत पाऊस सुरू आहे, इतका कंटाळा आला ना, बाहेर पण कुठे जाता आलं नाही. त्यामुळे आज घरच्या घरीच शूट करत होते. आणि सकाळी मस्त तुमच्या रेसिपी शेअर केली आहे बिरड्याची, आणि आता गरमागरम थालीपीठं करतो आहे. आणि अशा पावसाळी वातावरणात असंच काहीतरी चटकमटक खावं वाटतं ना, खमंग. तर आता मस्त थालीपीठ केले आणि आता गरम गरम थालीपीठ एन्जॉय करतो, तुम्हालाही दाखवते. गरमागरम थालीपीठ सुरू आहेत आमचे. आणि कसं आहे म्हणजे तव्यावरचे काढून लगेच खाण्यातच खरी मजा आहे की नाही. आता बाहेर सगळे खायला बसलेत, मी एकेकांना पटापट सर्व करते आणि मग तुमच्याशी बोलते. चला, आताच मस्त सगळे मंडळीनं जेवायला वाढून जरा आता निवांत बसली आहे आणि मला तुमच्याशी जरा बोलावं वाटलं. आता तुम्हाला माहितीच आहे की निधी आता शेवटच्या वर्षाला आहे, मास्टर्स करते. तिची आता फायनल एक्झाम आहे 13 आणि 14 तारखेला. तर ती आपल्याला IITत घेऊन जाणार आहे. तिच्याबरोबर मस्त IIT पण आपल्याला आतून बघायला मिळेल, परीक्षेची प्रोसेस कशी असते. जमेल तेवढं ती तिथे शूट करेल. सिक्युरिटी पर्पजमुळे जास्ती शूट करता येणार नाही, पण ती दाखवेल आपल्याला. तर बोलायचा मुद्दा हा की आता आम्ही जसं तिचं आता शिक्षण पूर्ण झालं आहे, तर ती जॉब हंटिंग पण करते आहे. आणि जॉब हंटिंग चालू असतानासुद्धा आम्ही तिला विचारलं की हळूहळू आम्ही तुझ्या लग्नाचं विषय चालू करू का, बघू का. तर ती म्हणाली हो चालेल म्हणाली. आणि मला इतका आनंद झाला ना, कारण आजकाल मी बघते आहे ना, तर मुलं असो व मुली करिअर आणि सेटल व्हायच्या नादामध्ये ना, वयाची 25, 30, 35, 40 होत असते तरी ते सेटलच होत असतात. तर हे खूप म्हणजे मला ना सध्याचा खूप हॉट टॉपिक वाटतो आहे की खूप काहीतरी ही पिढी ना गोंधळलेली वाटते मला सगळे. आपल्या वेळेला कसं होतं, इव्हन आपल्या आईबाबांच्या वेळेला, आपल्या वेळेला आपण ग्रॅज्युएशन आपलं कंप्लीट झालं की बाय डिफॉल्ट आपले आईवडील आपल्यासाठी स्थळं बघायला सुरुवात करायचे. आणि तेव्हा थँक गॉड सोशल मीडिया नव्हता, हे उलट मला तर बरंच वाटतं. त्यामुळे माणसांना भेटायची, ओळखी व्हायच्या. मुलाकडचे डायरेक्ट मुलीच्या घरी यायचे, मुलं मुली भेटायचे, पसंती व्हायची आणि लग्न व्हायचे. इतकी साधी सोपी प्रोसिजर होती. पण ह्या सध्याच्या सोशल मीडियाचे ना ॲडव्हान्टेज असल्यासर डिसॲडव्हान्टेज पण खूप आहेत. मुलांच्या विचारात इतका गोंधळ जाणवतो आहे ना. आणि आता जेव्हा मी निधीच्या लग्नाची प्रोसेसमध्ये गेली आहे ना, तेव्हा मला जाणवतं आहे की मी आता अनुरूपवर पण वगैरे नाव टाकलं तिचं. तर इतके मोठ्या मोठ्या वयाचे मुलं मुली अजूनही तिथे लग्नाचे आहेत. मला ते पाहून इतकं आश्चर्य वाटतं आहे. आणि मुलं काय करतात म्हणजे मी माझ्या मैत्रिणींना तेच सांगते की ज्या आता लग्नासाठी ज्या आहेत आता योग्य लग्नाच्या वयाच्या, की तुम्ही सेटल व्हा, नक्की व्हा. आता पूर्वी कसं आमची पिढी जी होती ना, तर आमच्या बऱ्याचशा मुलींनी लग्नानंतर पण शिक्षणं घेतली, जॉब केले. त्यांच्या कुटुंबाने त्यांना नवऱ्याने त्यांना प्रोत्साहन दिलं, ते शिकल्या. बऱ्याचशा मुली तर माझ्या खूप मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत माझ्या बरोबरीच्या. आणि काही काहींनी हाऊसवाईफ होण्याचा निर्णय घेतला. आता मी कसं आधी हाऊसवाईफ पण व्हायचा निर्णय घेतला, मग नंतर माझ्या मिस्टरांनी जेव्हा बिझनेस सुरू केला तर मी बिझनेसमध्ये त्यांना हेल्प करू लागली. ॲज अ डायरेक्टर मी कित्येक वर्ष काम केलं. म्हणजे माझं ज्ञान वाया गेलं नाही. तसे आपले त्या मुली नंतरून असा निर्णय घ्यायच्या किंवा हाऊसवाईफला आता एक गोंडस नाव दिलं गेलं आहे होममेकर, तर काही मुली होममेकर झाल्या. आणि त्यातही काही विशेष असं म्हणजे कमीपणाचं नाही आहे. घर सांभाळणं हे पण सगळ्यात मोठं टास्क आहे. बायका तर सगळ्या समजूच शकतात. मुलं सांभाळणं, घर सांभाळणं हे पण काय कमी गोष्ट नाही आहे.
पण आजकालच्या मुली काय करतात की शिक्षण भरपूर घेतात आणि त्यानंतर त्यांना करिअर करायचं असतं. मग हवा तो पॅकेज मिळालं नाही की मग एका कंपनीमध्ये आधी काम करायचं, अनुभव घ्यायचा, मग व्यवस्थित पॅकेज मिळाले की त्या कंपनीत जायचं, तिकडे काम करायचं आणि मग त्यांच्या सेटल व्हायचा व्याख्या जी असते ती एक चांगलं पॅकेज आलं, मग स्वतःचं घर घ्यायचं आणि जे फॉरेनमध्ये असेल तर, आणि मग त्या लग्नाचा विषय सुरू करतात आणि त्यानंतर त्या 23, 32, 33 वर्षाच्या होऊन गेलेल्या असतात. मुलांचंही तेच होतं आणि मुलींचंही तेच होतं आहे. पण मी त्यांना एकच कल्पना देऊ इच्छिते की त्यांनी ना सायमल्टेनियसली दोन्ही प्रोसेस पॅरेंट्सला सुरू करायला अलाउड करा, जसं निधीने आम्हाला अलाउड केलं. तुम्ही तुमचा जॉब करा, करिअर करा, सेटल व्हा, पण त्याचबरोबर आईवडिलांना किंवा तुम्हाला कोणी अनुरूप तुमचा पार्टनर भेटला असेल तर घरच्यांना सांगा. सेटल व्हायच्या नादात ही मुलं लपवतात, घरी सांगत नाहीत पॅरेंट्सला, पॅरेंट्स अंधारात असतात आणि हे इकडे मुलं मुली शोधायला लागतात आणि नंतर मग ते मुलं सांगतात की आम्ही आमचे पार्टनर निवडलेत पण आम्हाला सेटल व्हायचं आहे. म्हणजे आईवडिलांचा पण गोंधळ उडतो आणि मुलांचाही गोंधळ होतो. तर मला असं वाटतं की मुलांनी त्यांचं एकदा जॉब त्यांना फिक्स लागला ना की घरच्यांना सांगून टाकावं की एकतर तुम्ही आमच्यासाठी, म्हणजे अशी पण मुलं आहेत की आमचं बाहेर कुठे काय नाही, तुम्ही आमच्यासाठी स्थळं बघा, असं डायरेक्ट सांगून द्यावं. किंवा तुम्हाला जर अनुरूप कोणी जोडीदार मिळाला असेल तर घरी बिनधास्त सांगा. तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात तर तुमचे पॅरेंट्स पण तुम्हाला नक्की समजून घेतील आणि तुमची आवड. आणि आजकालचे खरंच आमची पिढी जी आहे ॲज अ पॅरेंट, आम्ही खूप ओपन माइंडेड आहोत. आमच्या मुलांच्या आवडीनिवडी आम्ही कधी अपोज करत नाही. माझ्या मैत्रिणी ज्या आहेत ज्यांना मुलं आहेत त्या पण तेच म्हणतात की आम्ही आमच्या मुलांवर सगळं सोपवून दिलं आहे की तुझ्या आवडीची तू जी मुलगी आणशील ती आम्हाला कबूल आहे, त्या भानगडीतच आम्ही पडणार नाही, असं एका मैत्रिणीनं चक्क मला सांगितलं आहे. तर अशी ओपन माइंडेड ही आमची पिढी आहे, सासू सासरे जे आता होणार आहेत ते. त्यामुळे तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, घरी सांगा, व्यवस्थित बोला, पॅरेंट्सशी सांगा त्यांना. आणि मुलींनी पण तसंच करा. आणि जर त्यांना पण असं पॅरेंट्सच्या इच्छेने लग्न करायचं असेल, जसं आमच्या निधीने सांगितलं की यू गो अहेड, तुम्ही बघायला सुरुवात करा, माझ्या अनुरूप जेव्हा मला वाटेल तेव्हा मी त्या मुलाशी बोलेल, त्याचे विचार जाणून घेईल. आणि असंही लगेच तुम्हाला कोणी घाई करत नाही, बघता करता वर्ष 1.5 वर्ष होतंच. आणि चांगला मुलगा भेटला तर त्याला बोलायचं, त्याच्याशी डिस्कस करायचं, आपले विचार मांडायचे, नाही पटले तर नवीन दुसरं परत स्थळ बघायचं. पण ती प्रोसेस चालू करू द्या पॅरेंट्सला, नाहीतर काय सगळाच उशीर होतो आणि मग लेडीजला जास्ती प्रॉब्लेम होतो. 30-35 नंतर लग्न कधी होणार, मग मुलं बाळं होण्यासाठी प्रॉब्लेम, म्हणजे सगळाच इश्यू होऊन गेला आहे. सध्याची लग्नसंस्था मी बघते ना तर मला खूप हा गोंधळ जाणवला. म्हटलं याच्यावर आपण बोललं पाहिजे. आणि थँक गॉड निधीने आम्हाला अडकवलं नाही, निधीने आम्हाला गो अहेड ग्रीन सिग्नल दिला, त्यामुळे आम्ही आमची मोहीम सुरू केली आहे. तेही काही सोपं नाही आणि बघता करता वेळ होतोच, पण ॲटलिस्ट आम्हाला पूर्ण आता तिने मार्ग मोकळा करून दिला आहे आणि आम्हाला तिच्या आवडीनिवडी माहिती आहे आणि ती पण त्या प्रोसेसमध्ये जसा वेळ मिळेल तसं आम्हाला सांगत असते की हा असा नको, तसा नको, असा हवा, तसा हवा. त्यानुसार आम्ही शोध घेतोच आहोत, ओळखीच्यात वगैरे सगळीकडे सांगून ठेवले. आणि वेळ लागतोच ह्या प्रोसेसला ऑफकोर्स, पण फक्त पॅरेंट्सला तुम्ही परवानगी द्या, म्हणजे ते पण त्यांना पण आनंद होईल या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केल्याचं. आणि धक्कातंत्र पण नको की अचानक कोणीतरी समोर आणून उभं करायचं आणि हा माझा पार्टनर, असं पण नको. मग पॅरेंट्स पण इतकं लहानपणापासून त्यांची स्वप्न असतात, त्यांचाही थोडा विचार करा, तर त्यांना पण याच्यामध्ये तुम्ही समाविष्ट करून घेतलं तर तेही खुश राहतील. तर एकंदरीत हा सगळा गोंधळ पाहिला तर म्हटलं जरा 5-10 मिनटं तरी याच्याशी बोललं पाहिजे या विषयावर आपल्याशी. कारण म्हणजे तुमचं काय मत आहे या गोष्टींवर मला पण कॉमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगा. खूप गोंधळच वाटतो आहे मला सध्याच्या लग्नसंस्थेमध्ये. आणि मुलींना मी तेच सुचवू इच्छिते की सध्याचा आता आपण जे बघतो आहे ना लग्नसंस्थेची, तर मला असं माझ्या मैत्रिणींना सुचवायचं की तुम्ही वर्क फ्रॉम होम हा पर्याय देखील घेऊ शकता. कारण वर्क फ्रॉम होममध्ये कसं, आता माझ्या बघण्यात अशा पण जोड्या आहे की दोघंही वर्क फ्रॉम होम आहे आणि दोघांना बेबी पण आहे आणि बेबी सांभाळून आलटून पालटून दोघं कामही करतायत आणि संसारही सुरू आहे. आणि ही बेस्ट कन्सेप्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे आपल्या घराकडे पण लक्ष देता येतं, आपल्याला लहान मुलं असेल तर त्याच्याकडे देता येतं लक्ष, आणि घर सांभाळून काम करायचं, दोघंही अर्निंग करतायत. मस्त ही कन्सेप्ट मला खूप आवडली. उलट करोनापासून ही एक आपल्याला देणगीच मिळाली वर्क फ्रॉम होम. मला पण ही कन्सेप्ट फार आवडली. आमच्या याला असतं तर किती बरं झालं असतं असं मला वाटतं उलट. तर तुम्ही मुलींनी असं जरा फ्लेक्झिबल राहा की वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट पण घ्या. हायब्रिड मोड पण ऑफिस असतं. जर तुम्हाला बेबी असेल तर तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायची पण परमिशन असते. असं ऑफिसतर्फे तुम्ही सांगू शकता, ऑफिसला रिक्वेस्ट करू शकता. पण लग्नाची प्रोसेस त्यासाठी थांबवू नका सेटल होण्याच्या नादामध्ये.
आणि 30-35 नंतर लग्न करण्यात काही अर्थ नाही. मग आपले उमेदीचे दिवस सगळे निघून जातात आणि त्यानंतर बाळंतपण आणखी अवघड होतं, सगळंच अवघड होऊन जातं. आणि शिवाय आपले पॅरेंट्स पण थकतात आणि जे आपल्या लहान मुलांचे जे त्यांना वाढताना बघायचं, एन्जॉय करायचं ते वय असतं, ते आपले वय पालटून जातं आणि आपल्या पॅरेंट्सचंही वय पालटून जातं. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी योग्य वेळी झाल्या पाहिजे, पूर्वीचे लोक म्हणायचे ना, त्या त्या योग्य वेळीच त्या झाल्या पाहिजे. तर मुलींनी 25-26 वर्षापर्यंत लग्न नक्की करावं असं माझी मनापासून इच्छा आहे, की नंतर वाढवू नये टाईम बिंग. नंतर आपले पॅरेंट्स पण थकतात आणि आपल्याला पण तेवढी एनर्जी राहत नाही. हे तुम्ही पण कबूल कराल, की एवढी जबाबदारीनंतर आपल्याला धावपळ होते. मग तर 35 आणि 40 वर्षी बाळंतपण करणं सोपं काम नाही आहे. आणखी गुंतागुंतीची प्रोसेस होते. मग मुलं वाढवायची, ती मोठी कधी होणार, त्यांची शाळेच्या मागे किती धावपळ असते. जोपर्यंत आपण 30-35चे असतो ना, त्या शाळेची धावपळ सगळी आपण सहज करू शकतो. पण आता ह्या वयाच्या टप्प्यावर मी येते तर असं विचार करते, की बापरे, मी पहाटे उठून कशी मी ती धावपळ करत असेल. किंवा आई पण मला म्हणते, माहीत नाही बाई तेव्हा माझ्याकडनं कसं झालं, आता विचार पण करवत नाही. तर ते आपलं एक वय असतं, उमेद असते आणि आपल्यामध्ये तेवढी ताकद पण असते मुलांचं सगळं करायची. त्यामुळे पूर्वीचे लोक आपलं अगदी व्यवस्थित त्याप्रमाणे आपल्याला ते सगळं त्या लाईन लावून द्यायचे. शिक्षण झालं की लगेच लग्न, मुलं, हे सगळं व्यवस्थित पूर्वी चालू होतं. पण आता ना सगळा गोंधळ चाललेला आहे एकंदरीत बघते तेव्हा. तर तुम्हाला काय वाटतं या परिस्थितीबद्दल, तर तुम्ही मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा. माझे विचार तुम्हाला पटत आहे का तेही सांगा, किंवा तुम्हाला काय सजेशन असेल तर तेही सांगा. आपण अशा हेल्दी विषयांवर चर्चा केली पाहिजे, हेल्दी असे डिस्कशन झाले पाहिजे. आणि आजच्या तरुण पिढीला ना कोणीतरी मार्ग दाखवायची खूप खूप गरज आहे, कारण हा खूप हॉट टॉपिक वाटला मला. मी जेव्हा त्या प्रोसेसमध्ये आम्ही उडी मारली तेव्हा आम्हाला कळलं, की बापरे, किती मोठे मोठे वयाची मुलं मुली लग्नाची बाकी आहेत आणि आता त्यांची लग्न जमत नाही आहे. तर हा खूप म्हणजे डिस्कशन करण्यायोग्यच मला टॉपिक वाटला. मुलांची वैचारिक स्थिती खूप गोंधळाची आहे. तर या मुलांना मार्ग दाखवणं हे आपल्या मोठ्या लोकांचं काम आहे. तर सगळ्यांनी या विषयावर नक्की लक्ष घातलं पाहिजे असं मला वाटतं. मंडळी, उद्या आहे दीप अमावस्या, दिव्याचे पूजन करण्याचा दिवस. त्याबद्दलच आई तुम्हाला पुढे माहिती देत आहे. आणि दिव्यांची पूजा झाल्यावर आपल्याला हा श्लोक म्हणायचा आहे. वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नमस्कार मंडळी. आता सहज कॅलेंडरकडे लक्ष गेलं की आता आषाढ महिना संपत आला, श्रावण महिना लागणार परवा. तर आषाढ अमावस्या आता येते आपली. तर त्या अमावस्येला बरेच लोक गटारी अमावस्या म्हणतात, पण ही गटारी म्हणणं काही आपली संस्कृती नाही आहे. ती गटारी म्हणजे काय, अगदीच म्हणजे काय कोणी दारू वगैरे घेऊन असं नाही करायला पाहिजे. तर दीप अमावस्या म्हणून तिचं नाव पाहिजे. काय करायचं, आपण आषाढी अमावस्येला दीप अमावस्या म्हणायचं आणि आपल्या घरातील जे काही दिवे असतील, निरांजन, समय वगैरे जे काही दिवे असतील ते घासून चक्क करायचे आणि त्यांची पूजा करायची आणि नैवेद्याचं वगैरे पण करायचं. म्हणजे अशा रीतीने आपण ती अमावस्या साजरी करायला हवी, ही आपली संस्कृती आहे. आणि श्रावण महिन्याचं तर काही विचारायलाच नको. श्रावण म्हणजे सणांचा राजा. प्रत्येक सण उत्सव आपण सगळे उत्साहाने तुमच्याबरोबर आपण साजरे करूया. आता श्रावण महिन्यात तर काय खूप नागपंचमी, रक्षाबंधन, गोपालकाला काही म्हणजे सण घरगुती असतात, काही उत्सव असतात. गणेशोत्सव पुढे येणार तो सप्टेंबरमध्ये. पण म्हणजे सगळे आपण उत्साहाने साजरे करूया, ही आपली संस्कृती आहे ना, नाही का? हो. उद्या पण मस्त ना छान असा पाट घ्यायचा, पाटावर छान लाल वस्त्र किंवा तुमच्याकडे जे वस्त्र असेल ते पसरवायचं. घरात जेवढे काही दिवे असतील ना, कुठल्याही धातूचे असो, छान उजळायचे, नंतर तेलवाट टाकून पेटवायचे, मग त्यांची पूजा करायची. आणि आपल्या घरात लहान मुलं असतील ना तर कणकेचे दिवे करायचे, म्हणजे कणकेत हळद टाकून त्याचे दिवे बनवायचे 5 किंवा 7. आणि लहान मुलांचं पण औक्षण करायचं आणि त्यांच्या दीर्घायुष्याची आणि त्यांच्या यशाची कामना करायची देवाजवळ. तर आपलं असं छान आहे, धर्मानं लिहून दिलेलं आहे. ते त्याचं काहीतरी ते बाजारीकरण केलं आहे ते आपण करायचं नाही. आपण छान आपल्याला जे नैवेद्य काहीतरी गोडाचं करायचं, नैवेद्य दाखवायचा. आम्ही पण उद्या करूच, तुम्हाला आम्ही दाखवूच कसं करतो आहे ते. आणि छान मस्त साजरी करा छान. तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही मुद्दामून सांगितलं कसं करायचं ते. ज्यांना माहिती आहे ते तर करतीलच. आणि आम्ही पण उद्या करणार आहोत. आम्ही पण तुम्हाला दाखवूच कशी पूजा करतो ते. आणि संध्याकाळी दिवे लागण्यानंतरही पूजा करायची. 7:10 आपण कधीही करू शकतो. मी आज बघितलं तर 7:10 नंतर आपण कधीही करू शकतो असं लिहिलेलं आहे.
आणि एक मंत्र पण म्हणायचा आहे, तो मी व्लॉगच्या शेवटी लावून देते, मला आता पाठ नाही आहे. तो म्हटला की झाली आपली पूजा संपन्न आणि छान नैवेद्याचं पण गोडाधोडाचं करा, तेवढंच आपल्याला निमित्त. आता सणवार येणार म्हणजे गोडाधोडाचं आपला महिनाभर करायचं आहे. आता श्रावणी सोमवार येणार, उपास सोडायला लागतंच, त्यामुळे खाण्यापिण्याची चंगळ आहे आता. श्रावण महिन्यात उपास पण असतात आणि खाणं पण आणि श्रावण आला की कसं आहे, उत्साह पण येतो ना. येतोय. सगळे सण सुरू होतात, रेलचेल सुरू होते, आपल्या बायकांना नटण्या मुरडण्याचे पुन्हा सगळे चान्स येतात छान. तर मस्त एन्जॉय करायचा प्रत्येक सण, आपल्या घरातल्या घरात करायचा पण आनंद त्यात घ्यायचा आणि एन्जॉय करायचं. तर चला, या हॅपी नोटवर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. आज व्लॉग करायला निधी तर येत नाही आहे, कारण ती अभ्यास करते, 2 दिवसाचा परीक्षा आली आहे. तर तुम्हाला आजचा हा घरगुती व्लॉग कसा वाटला? व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन विषयाच्या व्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.